लय मस्त आहे, गोरी गोरी पाने छान आहे ना. कसे बाळ दीदी. आज मी करते मस्त तिळाची चटणी. तर हिवाळ्यामध्ये तिळाची, खुरसणीची, जवसची, शेंगदाणा चटणी, बऱ्याच चटण्या आपण करतो. इथे मी मस्त गावरान प्रकारचे तीळ घेतलेले. थोडेसे पिवळसर दिसतात हे तीळ, पण चवीला अगदी छान लागतात. भरपूर असा लसूण सोलला आणि लाल सुक्या मिरच्या घेतल्या. आता इथे मी कढई ठेवलेली शेगडीवरती. कढई गरम झाली. यामध्ये ना लाल सुक्या मिरच्या अगदी हलक्याशा थोड्याशा परतवून घेते. लाल सुक्या मिरच्या भाजल्यामुळे ना चटणीला अजून पण खमंगपणा येतो. तर मंद गॅसवरतीच ह्या मिरच्या आहे ना अगदी 1-1.5 मिनिट फक्त आपल्याला गरम करून घ्यायच्या आहे. खूप जास्त काळ्या वगैरे अजिबात करायच्या नाही. मिरच्या काढून घेतल्या आणि त्यानंतर मग मिक्सरच्या भांड्यात टाकल्या आणि थोडासा लसूण घेतलेला आहे, तोही आपण थोडासा गरम करू. अंदाजे 20-25 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे मी आणि ते पण अंदाजेच घेतलेले आहे. जवळपास 250-300 ग्रॅम असतील ते. लसूण हलकासा थोडासा आहे ना भाजून घेते, म्हणजे त्याचा कच्चा पण आहे ना थोडासा कमी होईल. थोडस 2-3 थेंब तेल टाकते फक्त मी. आता लसूण काढून घेते. खूप जास्तही भाजायचं नाही आहे आपल्याला. अशा प्रकारे मिक्सरच्या भांड्यात टाकून घेते. आता कढईमध्ये टाकायचे आपल्याला हे गावरान तीळ. हे छान असे खमंग तडतडेपर्यंत भाजायचे. मिडियम ते लो फ्लेमवरतीच भाजायचे, हाय फ्लेमवरती अजिबात भाजायचे नाही. तीळ भाजताना असा छान तडतडायचा आवाज आला पाहिजे. मंद गॅसवरती छान असे भाजून घ्यायचे खरपूस. थोडेसे खाऊन बघायचे, असे खमंग लागले पाहिजे, कच्चे लागले नाही पाहिजे दाताखाली. आता तीळ छान भाजले तर हे ना मी काढून घेते एका प्लेटमध्ये ताटात. थोडीशी त्यातली वाफ जाऊ देऊ आपण, नंतर मग ते मिक्सरमध्ये टाकायचे भांड्यात. आता सुक्या लाल मिरच्या आणि लसूण आहे ना एक गरगा देऊ, फिरवून घेऊ मिक्सरला. हे बघा थोडस असं मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर आता यामध्ये थोडेसे शेंगदाणे टाकायचे. भाजलेले शेंगदाणे वापरायचे. 2 मुठ शेंगदाणे टाकलेले. आणि आता यामध्ये आपण टाकू हे तीळ सर्व. चवीनुसार लगेच मीठ टाकायचं. 1 चमचा भरून मीठ टाकते मी. वाटलं तर नंतर आपण टाकू शकतो खाऊन बघितल्यानंतर. खारट नको, मला जास्त खारट आवडत नाही. आता याला पुन्हा आपल्याला मिक्सरला फिरवायचंय. हे बघा खूप जास्त बारीक पण नाही केली मी. अशा प्रकारे आपल्याला ही तिळाची चटणी मिक्सरला फिरवून घ्यायची आहे आणि एका ताटात काढते आता इथे. दोनदा करून बारीक करते मी, कारण जास्त असल्यामुळे एकदम ती होत नव्हती.
हे बघा छान असा सुगंध येतोय चटणीचा, खमंग झालेली आपली तिळाची चटणी. खूप छान असा मस्त सुगंध दरवळतोय तिळाच्या चटणीचा. आणि ही चटणी आहे ना थोडीशी फेट झाली होती, म्हणजे मिरच्या माझ्या तिखट असल्यामुळे मी कमी टाकल्या. त्यामुळे यामध्ये मी थोडीशी लाल काश्मीरी मिरची पावडर टाकली मिक्सरला फिरवत असताना, म्हणजे त्याचा रंग असा मस्त डार्क लाल आलेला आहे आणि खूप टेस्टी झालेली. तर थोडीशी मी खाऊन बघते कशी झाली, तिखट मीठ कमी आहे की जास्त आहे बघायचं आपण. एकदम मस्त झालेली आहे, मीठ पण बरोबर आहे 1 चमचा. तर आता ही तिळाची चटणी आपण आहे ना थोडीशी थंड होऊ देऊ, मग काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवायची. आणि ज्यावेळेस तुम्हाला खायची जेवणाबरोबर तर त्यावरती तुम्ही थोडीशी तेलाची धार टाकून खाली तरी चालेल, नाही तेल तुम्हाला चाललं तर नुसती तशी खाली तरी पण चालते. तर आज आपण तिळाची चटणी कशी बनवायची एकदम सोप्या पद्धतीमध्ये बघितली. नक्की बनवून बघा आणि खाऊन पण बघा, छान झालेली आहे. उद्या आपण अळशीची म्हणजे जवसची चटणी बनवूया, ती पण हाडांसाठी खूप छान असते, कंबरदुखी, पाठदुखी, सांधेदुखीसाठी. तर मला करायचीच आहे, तर म्हटलं चला तुम्हाला दाखवेल मी ती कशी करायची. आता ही थोडीशी मी थंड होऊ देते, नंतर मग ह्या बॉटलमध्ये भरून ठेवते. हिवाळ्यामध्ये आपली त्वचा रुक्ष होते, हाडे पण कधी कधी अधूनमधून दुखतात, त्यामुळे तीळ खाणं खूप चांगलं आहे, फायदेशीर आहे. कारण आपण थंडीमध्ये तिळाचे लाडू, तिळाची चटणी खालीच पाहिजे, भाज्यांमध्ये पण तिळाचा वापर केला पाहिजे. त्यामुळे मग आपल्या हाडांना ऑइल मिळतं आणि हाडे जास्त दुखत नाही. म्हणून मी पण आहे ना माझ्यासाठी म्हणजे सर्वांसाठीच तिळाची चटणी केली. आणि तिळाचे लाडू मला बनवायचेच आहे अजून. तिळाची वडी मी बनवली, पण लाडू बनवते. वडी बनवली ना 2च दिवसात वडी ना बरीच संपली, थोडीशी शिल्लक राहिली, कारण प्रत्येकाला मी आल्यावर देत असते ना खायला. म्हटलं आपण आता लाडू बनवू, तर मी म्हटलं थोड्या वेळाने दुपारी लाडू बनवणार आहे तिळाचे, तर ते पण खाणं छान असतं. आता मकर संक्रांत येणारच आहे, तर नक्कीच तुम्ही करून बघा. चला मला थोडंसं काम आहे वरती, तर मी वरती जाऊन आली. तिळाची चटणी ना मस्त थंड झाली होती, आता ती ना एका काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवते आणि खूप छान झाली, नक्की करून बघा. हाय हॅलो सर्वांना, शुभ दुपार, नमस्कार. मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा, आरोग्याचा जाऊ दे, हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना. दुपारचे 2-2:15 वाजत आलेले आहे आणि मी आता मस्त रेडी झाली, साडी वगैरे नेसली, घरातली सर्व कामं आटोपली, जेवण झालं आणि मी चालली आहे लोंढे गल्लीमध्ये, म्हणजे इथून 15-20 मिनटाच्या अंतरावरती माझ्या मावशीच्या घरी. मावशीला आहे ना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं, जवळपास 20-25 दिवस झाले. तर तिला मणक्याचा आजार होता, ऑपरेशन झालं तिचं. तर मी आता तिला भेटायला चालली आणि मावशीची मुलगी डिलिव्हरी पण झालेली आहे, तेजू. तर तिलाही खूप छान अशी क्यूट मुलगी झालेली आहे, तर तिलाही मी बघितलं नाही, म्हणून म्हटलं चला आज वेळ काढून जाऊ आणि चला तुम्ही पण माझ्यासोबत. ड्रेस घेतला आहे मी छोट्या बाळाला आणि लाडू घेतले, ड्रायफ्रूट लाडू घेतले बाळाच्या आईला, आणि मावशीला जाताना खाऊ घेते, कारण मावशीना फ्रूट खात नाही, तिला भेळ खूप आवडते. तर जाताच म्हटलं तिला भेळ घेऊ, चला. खरी खोबऱ्याचा चुरा ना मस्त, खूपच छान. भेटायचं होतं आता सुवर्णाताईला, आलो पुण्याहून, खूप छान वाटलं. सगळे पदार्थ पण खूप छान आहेत. मसाले घेतले ताईंनी. काय नाव आहे तुमचं ताई? संगीता पगारे. संगीता पगारे. आणि या तर इथंच राहिलाय लोंढे गल्लीत. जावई आहेत, इथेच राहतात सिन्नरमध्ये. तुमचे व्हिडिओ नेहमीच बघते ती. हो 24 तासापैकी 8 तास म्हणजे त्यांचे सगळे भरपूर रिलेटिव्ह आहेत, सगळ्यांचे बघते मी. प्रियांकाचे, ऋतुपूजाचे, अर्चनाचे. सुंदर, मस्त. मी रिटर्न मनुष्य आहे. हा का? आज या ताई मला भेटायला आल्या आहे. बरं झालं लवकर आलं, नाही तर 5 मिनिटांनी मी निघालेली असते. हा, आणि खूप मसाले वगैरे सर्व काही त्यांनी घेतलं आणि मला भेटायचं पण होतं त्यांना, म्हणून त्या मग आल्या. चुरा घेतला त्यांनी, चुरा, काळा मसाला, खोबऱ्याचं बॅटर. लाडू पण घेतले होते मागे त्यांनी. तुम्ही? लाडू घेतले होते मुलीला द्यायला, अमेरिकेला दिले लाडू, खूप छान होते. आता काय झालं, लाडू केले तिने घरी. हा ना, केले. मस्त.
चला बाय चला, बाय खूप बाय. छान वाटलं. या परवा. हो अगो बाई तू कधी आली? कधी आली? कोण कोण आलं? आरूची आजी आली. चला कोण आहे ग मी? आत्तू आत्या. दरवाजा उघडायला सांग ना मम्मीला. नाही नाही माझी 4 नंबरची मावशी भारती मावशी, तर तिच्या मुलीची डिलिव्हरी झाली होती आणि तिला कालच हॉस्पिटलमधून आणलं होतं. तर सर्वजण तिला बघायलाच आलेले होते. छान आहे ना? कसे बाळ? तिथे जीवन आहे तिच्या नावाला नाही इतक्यात झोपला का? इतक्यात रडत होती. नाही ग नाही डोळे लावून घेते ती. डोळे लावले? डोळे लावून घेते ती. नाही कळत तिची सारखं. खाली ए, टाक. हसू राहिली झोपा. तुला हसली तुला हा. तुला हसली आहे ना त्याची बहीण आहे ना छान आहे ना? अंशूची बहीण आहे ती म्हणे लई मग शेवट नंबरची बहीण आहे बाई. बाई, अंशूची लांब ए, रडायला लागली ग रडायला लागली. गेला अंशू दिला हा, अंशू जायचंय म्हणते अंशू बाई, कोण हा. लागला तिची? बहीण बहीणच ना? हा, बहीण. मांबई हा, अंशू दीदीकडे जायचं. अंशू दीदीकडे जायचं बाई. हो. बहिणी ना ग आवाज लई कडक आहे, कडक. मावशीच्या घरी मी 2-2.5 तास होती. बऱ्याच गप्पा झाल्या आमच्या सर्वांच्या. आई अंशू पण आलेली होती, मावशी काका बाकीच्या माझ्या सर्व मावशी आलेल्या होत्या. त्यामुळे माझा दिवस कसा गेला समजलाही नाही. त्यानंतर मग 5 वाजले होते, मला घरी यायचं होतं. रस्त्याने ही दिंडी आमच्याच एरियामध्ये चाललेली आहे, आमच्या गल्लीसमोरच आलेली होती. रात्रीला मुक्कामी होती. माझा फोन आणलाय राहुल दादाचा काही नाश्ता चालू आहे का? जेवण चालू आहे. 5:30 वाजता इव्हिनिंग नाश्ता. रात्री काही खाणार नाही का? पूजाने काहीतरी ऑर्डर केलेलं होतं, ते आलंय पार्सल तिचं. यामध्ये आता काय आहे बघू आपण. ऋतू होती का बरं गेली? परत आलं? कपडे घेऊन आली आहे पूजा मॅडम. आता आमचे कपडे धुवून आणते रोज. आमचं मशीन बंद आहे म्हणून. शूज पण स्वच्छ. हाताने धुतले हा का? भिजत टाकले आता उन्हात ठेवते. हा वाट टाकून देते वरती वाटलं तर. हा हा. हे आधी टाकून आणले. मी मावशीच्या घरून आली आहे. 5 वाजताच आली. आता 5:30 वाजले. पूजा कपडे धुवून घेऊन आली. आमच्या सर्व काही नळ्या प्लंबरच्या काढलेल्या आहे ना पाण्याच्या, त्याच्यामुळे आमचं मशीन बंद आहे. म्हणून आम्ही पूजाच्याच घरी देतो कपडे. 2-3 दिवसातून एकदा ती धुवून आणते. नेमकी बसली त्यांचा फोन आलाय पार्सल. बघा ना आपलं चॉपिंग बोर्ड. तुमचं आलं पार्सल. पार्सल द्यायला किती छान जाऊ दे ना, पण जवळच आहे ना. 100 रुपयाचा मला लय विशेष वाटतं ग. एकदम जाड आहे ना. 97 का 99 चं आहे. अगं मी 250 रुपयाचा घेऊन आली. 250 जास्त पैसे जाऊ दे. हे मला परत मागव ग पूजा. मी ऑर्डर पूजा गोल मध्ये असेल ना याच्यात? गोलमध्ये पण तो मागव गोल मध्ये. मी त्या दिवशी पाहिला. हा गोलमध्ये पण आहे, पण मग त्याचे काहीतरी 120 का काहीतरी रुपये. हा मागव. क्वालिटी भारी आली. भारी भारी. गोल मध्ये वापर एखादा माझा. ऑनलाईन घेतलं का? नाही ग मी इथूनच आणला 250 रुपयाचा. तो पाय आपण किती छान आहे. तो पाय माझा. पण आपल्याला कोटिंग आहे याला कोटिंग नाहीये. हा आपण याच आहे बोर्डचाच आहे. 250 रुपयाचा आहे. हा थोडासा आड आहे पण मग ठीक आहे ना. पण 100चं माने. छान आहे ना. छान आहे छान आहे. नाही आम्हाला चॉपिंग बोर्ड लय लागतात. अजून एक मागव माझा करून देते. थोडा मोठ्या साईजचा. मोठी साईज अगं पण ही पण छान आहे ना. हा साईज ही त्यात. पण छान आहे size. चल. ही पण एवढी. ही पूजा कपडे त्यांच्या घरीच सुकायला टाकत असते, पण आज त्यांचे पण बरेच कपडे धुतले त्यांनी ना, त्यामुळे मग जागा नव्हती. मग इथेच दोरीवरती तिने सर्व काही कपडे सुकायला टाकले. खरं तर एकतरी मुलगी असावी, कधीही आपण काही गरज पडली तर लगेच मुलीलाच कॉल करतो. पूजानंतर मग घरी निघून गेली तिच्या आणि रात्रीचा स्वयंपाक बनवायचा होता. एक भाकरी शिल्लक राहिलेली होती सकाळची, तर मिस्टरांसाठी मस्त त्याचा चुरमा म्हणजे भुगा बनवला आणि इकडे मुगाची डाळ बनवली, चपात्या बनवल्या
आता इथेच व्हिडिओची एंडिंग करते. आजचा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि शेअर करा. पुन्हा उद्याच्या नवीन व्हिडिओचं भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.